नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या आपल्या व्हिडिओ क्रमांक 11 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनातील संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचणी बघितल्या होत्या. आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये व्हिडिओ क्रमांक 12 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक किंवा सांख्यिकीय अडचणी बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण बघूया की राष्ट्रीय उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्न अर्थ व महत्त्व आपण 2.1 मध्ये बघितलेले आहे. त्यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना ज्या असतात, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असेल, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न, स्थूल देशांतर्गत उत्पन्न, दरडोई उत्पन्न, वैयक्तिक उत्पन्न आणि व्ययशक्य उत्पन्न या संकल्पनांचा अभ्यास केला आहे. त्याचबरोबर आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती ज्या असतात, उत्पादन पद्धत, मूल्यवृद्धी पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत बघितली आहे. आजच्या ह्या आपल्या व्याख्यानामध्ये आपण संख्यात्मक व व्यावहारिक अडचणी बघणार आहोत. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय असतं की देशातील एका आर्थिक वर्षामध्ये विविध क्षेत्राचे उत्पादन होतं, त्या सर्वांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय, जी बाजार भावानुसार पैशात मोजली जाते. मग शेतीतील उत्पादन असेल, सेवा क्षेत्रातील उत्पादन असेल, उद्योगातील उत्पादन असेल, बांधकामातील असेल, पर्यटन, वाहतूक या सर्वांची एका आर्थिक वर्षामध्ये जेवढे पण उत्पादन झाले त्याचे पैशातील मोजदाद करणे म्हणजे त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो, असे म्हणता येईल. मग राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण व्याख्या जर बघितल्या तर एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. किंवा भूमी भांडवल सम संयोजन या घटकांना मिळणारे मोबदले जे असतात, खंड, वेतन, व्याज, नफा यांच्या मोबदल्यांची एकत्रित बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते आणि आर्थिक वर्षातील उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च व सरकारचा खर्च याची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असं आपण त्यामध्ये म्हणू शकतो. आणि मग याच नंतर आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडचणी. याला आपण मागच्या वेळेस सुरुवात केली होती संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचणी. त्याचबरोबर दुसऱ्या प्रकारच्या ज्या अडचणी आहेत ते सांख्यिकी आणि व्यवहारात्मक अडचणी. मागच्या वेळेस आपण बघितलं की संकल्पनांशी संबंधित कुठल्या संकल्पनांचा नेमका राष्ट्रीय उत्पन्न मोजताना समावेश करावा अथवा करू नये याशी निगडीत असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या संकल्पनात्मक अडचणी आहेत. राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना सुद्धा काळानुरूप बदलत चाललेली आहे. अनेक अर्थतज्ञ सामायिक अशी वैश्विक व्याख्या करण्याचा प्रयत्न करत आहे. नेमकी कोणत्या व्याख्येचा स्वीकार करावा व करू नये यात समस्या दिसून येतात. यानुसार खालीलप्रमाणे काही संकल्पनात्मक अडचणी आपण बघितलेल्या होत्या. तर दुसऱ्या ज्या अडचणी आहेत त्या सांख्यिकी आणि व्यवहारात्मक अडचणी आहेत. प्रत्यक्षात राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना व्यावहारिकदृष्ट्या हे कठीण असते आणि तेव्हा या अडचणी समस्या येतात. आणि संकल्पनात्मक अडचणी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यापूर्वी ज्या अडचणी येतात त्याला संकल्पनात्मक अडचणी म्हणतात. आणि राष्ट्रीय उत्पन्न प्रत्यक्ष मोजमाप करायला सुरुवात केल्यानंतर ज्या अडचणी येतात त्याला सांख्यिकीय किंवा व्यवहारात्मक अडचणी असे म्हणतात. मग राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप करताना उत्पादन व उत्पादकांची पूर्ण व खात्रीशीर सांख्यिकीय अशी माहिती नसल्याने किंवा उपलब्ध नसल्याने राष्ट्रीय मापनात अनेक अडचणी येतात, म्हणून त्यास सांख्यिकीय अडचणी असे म्हणतात. मग व्यवहारात राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज घेताना आकडेवारी गोळा करताना अनेक अडचणी येत असतात, त्या आपण ह्या बघू शकतो आणि त्याला आपण सांख्यिकीय किंवा व्यवहारात्मक अडचणी हे म्हणू शकतो. मग चला तर बघूया की ह्या व्यवहारात्मक किंवा सांख्यिकीय अडचणी कुठल्या आहेत. पहिली अडचण आहे दुहेरी मोजमापाची समस्या. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना सर्वात मोठी अडचण म्हणजे दुहेरी गणना होय. राष्ट्रीय उत्पन्नाचे मूल्य 2 किंवा अधिक वेळा मोजले जाणार नाही, म्हणजेच अंतिम उत्पादनाचे मूल्य मोजणे आवश्यक असते. ही समस्या अंतिम आणि दरम्यानचे उत्पादन योग्यरित्या फरक न केल्यामुळे निर्माण होते. एखादी वस्तू अंतिम उत्पादन आहे की मध्यस्थ वस्तू आहे हे ठरवणे अवघड असते. उदाहरणार्थ बेकरीद्वारे वापरले गेलेले पीठ हे त्यासाठी एक मध्यम वस्तू आहे, परंतु ते घरगुती कुटुंबांसाठी अंतिम उत्पादन आहे. ही अडचण दूर करण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या पाहिजे. किंवा कापसाचं उत्पादन एकदा मोजलं, त्यानंतर त्यापासून सूत तयार झाल्यानंतर त्याचं उत्पादन एकदा मोजलं, त्यानंतर कापडाचं उत्पादन एकदा मोजलं आणि तयार शर्टचं उत्पादन एकदा मोजलं तर यावेळेस दुहेरी गणना होती. त्यामुळे कापसाचं उत्पादन हे शेती क्षेत्रात मोजलं जातं, कापडाचं उद्योगात मोजलं जातं, तयार शर्टचं सेवा क्षेत्रात मोजलं जातं. त्यामुळे फक्त केवळ तयार शर्ट एवढं अंतिम उत्पादनाचं मूल्य मोजलं तर सर्वांचं मूल्य त्यात समाविष्ट आहे, म्हणून अंतिम वस्तू मोजणे हे महत्वाचे असते. परंतु काही वेळेस काय असतं की एखादी वस्तू एखाद्या उद्योगामध्ये ती अंतिम वस्तू असते तर ती दुसऱ्या उद्योगामध्ये ती कच्चा माल असू शकते.
उदाहरणार्थ साखर कारखान्यामध्ये ऊस हा कच्चा माल आहे तर साखर अंतिम वस्तू आहे, परंतु मिठाई तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये साखर हा कच्चा माल आहे आणि मिठाई अंतिम वस्तू आहे. म्हणून अंतिम वस्तू ही ठरवणे अवघड असते आणि दुहेरी मोजमापाची समस्या यामध्ये येत असते. दुसरे व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. मग विकसनशील देशामध्ये व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव असल्याने उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप करताना अनेक अडचणी येतात. व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव म्हणजे एकच व्यक्ती विविध प्रकारचे व्यवसाय करत असल्याने त्या व्यक्तीला विविध पूरक व्यवसायांपासून किती उत्पन्न मिळते याची आकडेवारी आपल्याला उपलब्ध होत नाही. त्यामुळे उत्पादनाच्या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणे कठीण होते आणि भारतामध्ये शेतकरी पिकांव्यतिरिक्त विकसनशील देशातील शेतकरी हे डेअरी, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पशुपालन, कापड बनवणे, मालाची वाहतूक इत्यादी पूरक व्यवसायामध्ये गुंतलेले असतात. परंतु अशा उत्पादन क्रियांचा उत्पादनाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज हा आपल्याला येत नाही. नेमकं किती कुठल्या क्षेत्रातून उत्पन्न मिळालं याचा अंदाज येत नाही. त्यामुळे व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात अडचण निर्माण होत असते, हे आपण असे बघू शकतो. मग पुढची अडचण आहे वस्तू विनिमय. विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तू विनिमय पद्धतीने व्यवहार होतात. विकसनशील देशातील ग्रामीण भागातील राहणारे लोक त्यांच्या दैनंदिन व्यवहारासाठी पैशाचा वापर करणे टाळतात आणि वस्तू विनिमय पद्धत वापरतात. वस्तूच्या मोबदल्यात वस्तूची देवाणघेवाण होते, त्यामुळे विनिमयाच्या माध्यमासाठी पैशाचा वापर केला जात नाही. ग्रामीण भागातील बरेच वस्तू विनिमय पद्धतीने व्यवहार पूर्ण होत असतात, परंतु उत्पन्नाची गणना केवळ आपण ही पैशात करत असतो. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना ही केवळ पैशात होत असते, त्यावेळेस प्रत्यक्षात मोठ्या अडचणी निर्माण होत असतात. मग जेव्हा बऱ्याच वेळा आपण बघतो प्रत्यक्षात व्यवहारात सुद्धा जुने कपडे देऊन त्या आधारे भांडे घेतले जातात किंवा केस देऊन त्याच्या आधारे भांडे पण घेतले जातात. म्हणजे अशी वस्तू विनिमय, एक वस्तू देऊन दुसरी वस्तू घेणे, अशी वस्तू विनिमय पैशाशिवाय होणारे व्यवहार हे अडचणी आणणारे असतात किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अडचण निर्माण होते. ग्रामीण भागात शेतकरी दुसऱ्याच्या शेतामध्ये मजूर म्हणून कामाला जातात आणि दुसरा शेतकरी पुन्हा त्याच्या शेतामध्ये मजूर म्हणून काम करायला येतात. पैशाने व्यवहार होत नाही किंवा मजुरीचा मोबदला धान्यात दिला तर पैशाशिवाय होणारे व्यवहार जे असतात त्याचा मोबदला ठरवणे कठीण असते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना प्रत्यक्ष किती राष्ट्रीय उत्पन्न मोजायचे ही अडचण निर्माण होत असते. मग आकडेवारीचा अभाव. भारतासारख्या विकसनशील देशात पुरेसे योग्य उत्पादन आणि खर्च आकडेवारी उपलब्ध नाही, ही एक समस्या आहे. अशी आकडेवारी पीक, वनीकरण, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि छोटे दुकानदार, लहान उद्योग, बांधकाम कामगार इत्यादीशी संबंधित आहे. उत्पन्नाच्या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावण्यासाठी तसेच असंघटित क्षेत्रात केलेल्या उत्पन्नाचा आणि सेवा क्षेत्रामध्ये नोकरी केलेल्या व्यक्तींची माहिती उपलब्ध नाही. ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचा वापर आणि गुंतवणूक खर्चाची माहिती देखील आपल्याला उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आकडेवारीचा अभाव असतो. मग अनेक छोटे छोटे दुकानदार, लहान दुकानदार जे असतात ते वही खर्च आपला लिहून ठेवत नाही आणि वही खर्च लिहून ठेवल्या नसल्यामुळे उत्पन्नाची आकडेवारी आपल्याला नीट मिळत नाही. असंघटित क्षेत्रात जे काम करणारे जे काही लोक असतात, सेवा क्षेत्रामध्ये नोकरी करणारे लोक जे असतात त्यांचे सुद्धा उत्पन्नाची काही सॅलरी स्लिप दिली जात नाही, त्यांना कुठली पावती दिली जात नाही आणि त्यामुळे त्यांचाही हिशोब तो कुठे लागत नाही त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा. ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या आपल्या खर्च आणि गुंतवणुकीची माहिती ही लिहून ठेवत नाही, त्यामुळे उत्पन्न आणि खर्च विषयक आकडेवारी ही जी आपल्याकडे ती लिहून ठेवली जात नाही, त्यावरून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये अडचण निर्माण होत असते. आणि त्यानंतर आपण पुढची अडचण बघू शकतो की भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा. भांडवली नफा किंवा तोटा हा मालमत्ता, शेअर्स, कर्ज रोखे धारक यांना प्राप्त होत असतो. म्हणजे या मालमत्तेच्या धारकांना भांडवली मालमत्तेचे बाजारात मूल्यात वाढ किंवा घट होऊन किंवा मागणीत बदल करून प्राप्त होत असतो. याचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होत नाही, कारण की हे अगोदरची मालमत्ता असते आणि नंतर त्याचे काही मूल्य वाढलेले आणि त्याची विक्री केल्यानंतर हे ते राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फक्त केवळ नवीन उत्पादनांचा समावेश होतो. मग जुने घर किंवा जुनी कार, जुनं वाहन विकलं त्यापासून जर एखाद्याला लाभ झाला तर तो सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घेत नाहीत, कारण हे बदल सध्याच्या अर्थशास्त्रीय क्रियेत समाविष्ट होत नाही आणि त्यामुळे त्याचा जीएनपी मध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा समावेश होत नसल्याने अशा क्रियाकलापांचा या प्रवाहामध्ये समावेश होत नाही. जुने घर व वाहन विक्रीपासून लाभ झाला असेल त्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होत नाही, मात्र प्रत्यक्ष व्यक्तीच्या उत्पन्नात त्यामुळे वाढ होत असते. पुढची गोष्ट आहे घसारा.
मग राष्ट्रीय उत्पन्न मापनात अजून एक महत्वाची अडचण म्हणजे घसारा मोजणे कठीण असते. उत्पादन प्रक्रियेत भांडवली मालमत्ता, यंत्र, इमारत इत्यादी साधनांची जी झीज होते त्याला बाजूला काढून ठेवली जाणारी रक्कम म्हणजे आपण घसारा म्हणतो. घसारा हा त्या वस्तूचे आयुष्यमान व त्या वस्तूचा वापर यावर अवलंबून असतो. प्रत्येक वस्तूचा घसारा मोजणे हे कठीण आहे आणि घसारा दर मोजण्याचे सर्व वस्तूंचे एक समान असे निकष नाही. प्रत्येक वस्तूचा घसारा वेगळा असतो, त्याचा वापर वेगळा आहे, त्याचे आयुष्यमान वेगळे आहे, त्याची जी काही टिकाऊपणा वेगळा आहे. त्यामुळे घसारा मोजणे यात व्यक्तिनिष्ठता असल्याने त्याचे मापन कठीण आहे. की उदाहरणार्थ दोन वाहनं आपण बघितले, एक सारखे वाहनं असतील परंतु एक वाहन जे आहे ते ग्रामीण भागातील रस्त्यावर चालत असेल आणि दुसरं वाहन जर शहरी भागात चालत असेल तर एकच वर्षामध्ये ग्रामीण भागातील वाहनाचा घसारा जास्त होईल. त्यामुळे उत्पादनामध्ये जी काही यंत्र असतात, जी काही साधनं असतात, जी काही इमारत असते त्याचा जो काही घसारा खर्च बाजूला काढून ठेवला जातो, हा घसारा प्रत्येक वस्तूचा मोजणे कठीण असते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नातून तेवढी रक्कम बाजूला काढून मग राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते आणि घसारा नीट ठरवता येत नसल्यामुळे ही एक राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये अडचण अशी आहे. मालाच्या साठ्यातील मूल्यामध्ये बदल. मग उत्पादकाच्या साठ्यामध्ये काही कच्चा माल असतो, काही मध्यस्थ वस्तू असतात आणि तयार माल पण असतो. तयार मालाचे साठे पण असतात, त्याला तयार मालाचा साठा असे म्हणतात. या सर्व मालाच्या साठ्यातील बदल नकारात्मक किंवा सकारात्मक स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केला जातो. या मालाच्या साठ्यातील मूल्य मोजण्यात कोणतीही चूक उत्पादकांना अंतिम उत्पादनाचे मूल्य चुकीचे ठरू शकते. मग मालाच्या साठ्याचे मूल्य ठरवणे, मग कच्च्या मालाचे मूल्य ठरवणे, मध्यस्थ वस्तूचे मूल्य ठरवणे, अर्ध तयार माल आणि तयार मालाचे मूल्य ठरवणे आणि ही जर एक चूक झाली तर मग राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये पण चूक होऊ शकते. मग परंतु अडचण यामध्ये अशी आहे की कंपन्यांनी त्यांच्या बदलाच्या किमतीऐवजी त्यांच्या मूळ किमतीवर मालाचा साठा नोंदविला पाहिजे. म्हणून मालाचा साठा मूल्यांकन करण्यासाठी काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे. याचे मूल्यांकन करणे खूप कठीण आहे की सुरुवातीला जो घेतलेला कच्चा माल होता त्याची ती किंमत धरायची किंवा नंतर बदललेली किंमत जी आता सध्या चालू आहे ती धरायची, मध्यस्थ वस्तूची किंमत कशी पकडायची किंवा अर्ध तयार वस्तूची किंमत कशी पकडायची, भविष्यातील किंमत पकडायची की तयार उत्पादन खर्चाची, या बाबतीत अडचण निर्माण होते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात अडचण निर्माण होतात. त्याचबरोबर निरक्षरता आणि अज्ञान हे विकसनशील देशामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगता येईल की बहुतेक छोटे या संबंधीची काही माहिती ही लिहून ठेवली जात नाही आणि त्यामुळे उत्पन्नाचे अंदाज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जात असल्यामुळे बिनचूक असे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन होत नाही. अशा परिस्थितीत उत्पादन आणि मिळवलेल्या उत्पन्नाचा केवळ अंदाज व्यक्त केला जातो आणि त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते व ते हायपेक्षा जास्त किंवा कमी मापन होत असते. त्यामुळे अशा प्रकारच्या अडचणी जी येतात प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना त्याला आपण व्यावहारिक किंवा सांख्यिकीय अडचणी असे म्हणत असतो. त्याचबरोबर आपण बघू शकतो की ह्या व्याख्यानामध्ये किंवा मागच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये दोन प्रकारच्या अडचणी येतात. एक असा संकल्पनात्मक अडचणी की कुठल्या संकल्पनांचा समावेश करावा अथवा करू नये त्या संदर्भात ज्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यापूर्वीच अडचणी येतात आणि दुसऱ्या आहे सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचणी की अविकसनशील देशामध्ये किंवा विकसनशील देशामध्ये सांख्यिकीय माहिती उपलब्ध होत नाही किंवा प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करायला सुरुवात केल्यानंतर ज्या अडचणी येतात त्या व्यावहारिक अडचणी असतात. मग अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये दोन प्रकारच्या अडचणी आपण बघितल्या. पहिल्या संकल्पनात्मक सैद्धांतिक अडचणी, दुसऱ्या सांख्यिकीय व्यावहारिक अडचणी. तर ह्या भागासाठी आपण गीता आणि स्थूल अर्थशास्त्र प्रशांत पब्लिकेशन जळगाव हे पुस्तक वापरू शकता किंवा रसाळ आरजी आणि SP आडाव, AS कापडे, SK गोटेकर व्यावसायिक अर्थशास्त्र स्थूल प्रशांत पब्लिकेशन भाग 3 व भाग 4 हे सुद्धा पुस्तक लायब्ररीमध्ये किंवा बाजारात उपलब्ध आहे. इंग्रजी पुस्तके ML झिंगन, HL आहूजा, मॅक्रो इकॉनॉमिक थिअरी सुद्धा तुम्ही अधिक माहितीसाठी वापरू शकता. आणि इथे आपले हे हा व्याख्यान जे आहे किंवा हे व्याख्यान जे आहे हे आपले संपलेले आहे. तर याच्यावरती प्रश्न कुठला विचारला तो तर थोडक्यात उत्तरे लिहा. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. काही वेळेस सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचणी अशा विचारल्या जाऊ शकतात किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील अडचणी स्पष्ट करा. मग त्यामध्ये
संकल्पनात्मक आणि सैद्धांतिक अडचणी आणि व्यावहारिक व सांख्यिकीय अडचणी अशा दोन्ही प्रकारच्या अडचणी स्पष्ट करायला आला तर 20 गुणांचा प्रश्न येतो आणि कुठल्याही एक प्रकारच्या अडचणी विचारल्या तर 10 गुणांचा प्रश्न होतो. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इथे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या अडचणी बघितल्या. पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण शेवटचा भाग प्रकरण 2 मधला बघूया, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह. धन्यवाद.